एखाद्या अभेद्य किल्ल्याची ती उंच आणि काळ्या कुट्ट दगडांची भिंत ओलांडून आत जाणारा माणूस नेहमीच शत्रू नसतो. बरोबर. कधीकधी तो असा एक माणूस असतो जो बाह्य जगाशी नाही तर स्वतःच्याच मनातील एका भयानक युद्धापासून पळत असतो किंवा कदाचित त्या युद्धाचा सामना करत असतो. आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण अशाच एका मूलभूत प्रश्नाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. तो प्रश्न असा की एखाद्या आठवणीत अशी कोणती ताकद असते जी वर्तमानातील वास्तवाला पूर्णपणे पुसून टाकते आणि माणसाला पुन्हा भूतकाळात खेचून नेते. आज आपण बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 90 वरील एका अत्यंत अद्भुत उताराच्या मुळाशी जाणार आहोत. हो, आणि हा उतारा खरंच खूप विशेष आहे. अगदी, जिथे एक शारीरिक थरार थेट एका आध्यात्मिक समाधीपर्यंत पोहोचतो आणि शेवटी एक असा धक्का बसतो जो वास्तवाची आपली व्याख्याच बदलून टाकतो. तर सुरू करूया? नक्कीच. कसं आहे, हा उतारा केवळ एका कथेचा भाग नाहीये, तर मानवी मन, प्रेमाची गुंतागुंत आणि मुख्य म्हणजे आठवणींचं मानसशास्त्र यांचा तो एक खूप सखोल अभ्यास आहे. आपण नेहमी पाहतो की साहित्य आणि मानसशास्त्र हे हातात हात घालून चालतात. या उतार्यात लेखकांनी जी संवेदी वर्णने केली आहेत ना, ती केवळ वाचकाला खिळवून ठेवण्यासाठी नाही आहेत. अच्छा, मग त्याचा मुख्य उद्देश काय आहे? ती वर्णने वाचकाला एका विशिष्ट मानसिक अवस्थेत घेऊन जाण्यासाठी आहेत. आज आपण त्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ, त्यामागील मानवी प्रवृत्ती समजून घेणार आहोत. चला तर मग याच्या अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. काळोख्या रात्रीची ती वेळ आहे आणि उतार्याची सुरुवातच एका अत्यंत उत्कंठावर्धक प्रसंगाने होते. हो, तो प्रसंग खूपच खिळवून ठेवणारा आहे. म्हणजे खंडोजी नावाचं पात्र एका वाड्यात शिरण्याचा प्रयत्न करतोय. कालपासून त्याची सावित्रीशी भेट झालेली नाहीये आणि त्याच्या उरात तिच्याबद्दलची घालमेल इतकी दाटून आलीय की त्याला कशाचंही भान नाहीये. बाहेर चंद्राचा शीतल प्रकाश आहे, पण दूरवर पहारेकऱ्याची आरोळी ऐकू येतेय. हे सगळं वातावरण एका मोठ्या तणावाची निर्मिती करतं. म्हणजे एखाद्या स्टेल्थ मिशनसारखं वाटतं हे. अगदी बरोबर. इथे निसर्ग आणि मानवी जग यांचा एक अतिशय सुंदर विरोधाभास उभा केलाय लेखकाने. म्हणजे बघा, पहाटेचा मंद वारा आणि चंद्राचा प्रकाश हे निसर्गाचे घटक शांतता सुचवतात. हो, एक प्रकारचा निवांतपणा. पण त्याचवेळी पहारेकऱ्याची आरोळी आणि ती वाड्याची अभेद्य भिंत हे मानवी अडथळे आहेत. हे अडथळे केवळ भौतिक नाहीत बरं का. मग ते कशाचं प्रतीक आहेत? ते समाजाचे, नियमांचे आणि बंधनांचे प्रतीक आहेत, ज्यांच्या विरोधात खंडोजी उभा आहे आणि तो ते नियम मोडून आत जाण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. आणि समोरून दरवाजा बंद आहे हे पाहून खंडोजी काय करतो? तो सांदी सपाटीत बोटे घालून वाड्याची ती उंच दगडी भिंत चढतो. बापरे, हो. म्हणजे जेमतेम पाऊल बसेल इतक्या निमुळत्या जागेतून सावरत तो खिडकीतून आत झेपावतो. हे वाचताना डोळ्यांसमोर एखाद्या अत्यंत गुप्त मोहिमेचा किंवा एखाद्या अंगावर काटा आणणाऱ्या थरारपटाचा प्रसंग उभा राहतो. नक्कीच. पण इथे मला एक शंका येते. एखादा माणूस अशी उंच दगडी भिंत चढतोय, त्याचे हात रक्ताळले आहेत, बोटांवर इजा होतीये आणि तरीही त्याला वेदना जाणवत नाहीये. तुम्हाला वाटतंय की हे थोडं अतिरंजित आहे? हो ना, म्हणजे हे थोडं सिनेमॅटिक वाटतं. हा जो शारीरिक संघर्ष आहे तो केवळ आत जाण्याचा मार्ग आहे की लेखकाला यातून काही वेगळंच सांगायचंय? खूप चांगला प्रश्न आहे. वरवर पाहता हे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखं अतिरंजित वाटू शकतं, पण मेंदूचं विज्ञान आणि मानवी मानसशास्त्र इथे समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा, कसं काय? जेव्हा मन अत्यंत अस्वस्थ असतं ना, किंवा एखाद्या विशिष्ट ध्येयाने झपाटलेलं असतं, तेव्हा शरीरात ॲड्रेनालिन सारखी रसायने मोठ्या प्रमाणावर स्रावतात. म्हणजे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स? अगदी तेच. अशा वेळी माणसाला शारीरिक वेदनेची फारशी जाणीव होत नाही. खंडोजीचं ते बोटे रोवून भिंत चढणं हे केवळ एक कृती नाहीये, ती त्याच्या आतील तडफडीची बाह्य अभिव्यक्ती आहे. म्हणजे त्याच्या मनातला गोंधळ तो या कृतीतून बाहेर काढतोय? हो. त्याच्या मनात जो कल्लोळ माजलाय ना, त्याला बाहेर पडण्यासाठी एका मार्गाची गरज आहे आणि हा शारीरिक संघर्ष तो मार्ग बनतो. क्या बात है. जेव्हा आंतरिक वेदना असह्य होते, तेव्हा बाह्य शारीरिक वेदना त्या तुलनेत खूपच क्षुल्लक वाटू लागते. म्हणजे त्याची ती धडपड त्याच्या मनातील वादळाला एक आकार देते. तो आत पोचतो आणि तिथे समईचा सोनेरी प्रकाशात त्याला सावित्री दिसते. तो भेटीचा क्षण. हो, ती भव्य मंचावर पहुली आहे. तिला पाहताच खंडोजीच्या हृदयाचे ठोके वाढतात. पण तो जसा जवळ जातो, सावित्रीला कुणीतरी आल्याची चाहूल लागते.
आणि ती एकदम सावध होते. अगदी. ती उशाखालचा जंब्या म्हणजे खंजीर काढून कोण आहे असं ओरडते. हा क्षण खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. एकदम नाजूक आणि स्फोटक क्षण आहे हा. एका बाजूला अथांग प्रेम आहे आणि दुसऱ्या बाजूला जीवाची भीती. तो जंब्या केवळ एक शस्त्र नाहीये. मग ते काय आहे? ते स्वतःच्या संरक्षणासाठी उभ्या केलेल्या मानसिक आणि भौतिक भिंतींचं प्रतीक आहे. माणूस जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो अशीच बचावाची शस्त्रे उगारतो. म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम. अगदी. पण पुढे जे घडतं ते अधिक लक्षवेधी आहे. जेव्हा सावित्री पाहते की तो खंडोजी आहे तेव्हा तिच्या हातातला खंजीर गळून पडतो. ती बेभान होऊन त्याला मिठी मारते. तो एक खूप सुंदर क्षण आहे. हो, पण इथे मला पुन्हा एक प्रश्न पडतो. खंजीर गळून पडणं हे ठीक आहे, पण लेखकाने पुढे जे वाक्य वापरलंय ते खूपच विचित्र वाटतं. कोणतं वाक्य? खंडोजीनेही तिच्या मिठीने होणाऱ्या जखमेच्या वेदना सहन करत तिला बहुपाशात घेतले. त्या वेदनेत सुद्धा मोठा आनंद होता. आता हे कसं शक्य आहे? जेव्हा दोन लोक एवढ्या ओढीने भेटतात तेव्हा तिथे फक्त सुखाचं वर्णन अपेक्षित असतं. वेदना आणि आनंद एकत्र कसे असू शकतात? हे परस्पर विरोधी नाही का वाटत? लागेल. सावित्रीच्या हातातनं खंजीर गळून पडणे ही अत्यंत मोठी कृती आहे. म्हणजे केवळ शस्त्र खाली ठेवणं नाहीये ते. अजिबात नाही. ते स्वतःला पूर्णपणे निशस्त्र आणि असुरक्षित करणं आहे. दुसऱ्या व्यक्तीवर अढळ विश्वास ठेवण्याचं ते प्रतीक आहे. अच्छा. आणि तुम्ही जो वेदना आणि आनंदाच्या विरोधाभासाबद्दल प्रश्न विचारलात ना, तो अतिशय अचूक आहे. याचं उत्तर आपल्या शरीराच्या जैविक आणि मानसिक प्रक्रियेत दडलंय. ते कसं? थोडं सोपं करून सांगाल? नक्कीच. खंडोजी कुठल्या तरी मोठ्या संघर्षातून तिथे पोचलाय. तो भिंत चढून आलाय, त्याच्या शरीरावर जखमा आहेत. तोपर्यंत त्याचं शरीर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, लढा किंवा पळ काढा या अवस्थेत होतं. ॲड्रेनालिन चालू होतं. बरोबर. पण जशी सावित्री त्याला मिठी मारते तशी त्याच्या मनावरील तणावाची पकड सुटते. अचानक आलेली ती सुरक्षिततेची भावना मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचं रसायन निर्माण करते. ज्याला आपण प्रेमाचं रसायन म्हणतो. एकाच वेळी शरीराला आधीच्या जखमांची प्रत्यक्ष वेदना जाणवू लागते, कारण आता तणाव कमी झालाय. पण त्याच क्षणी मनाला सुरक्षितेचा आणि प्रेमाचा प्रचंड आनंद मिळत असतो. बापरे, म्हणजे एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळ्या भावना. अगदी. ती वेदना त्याला वास्तवाची जाणीव करून देत असते. जखमीची वेदना शरीराला होतीये, पण तिच्या मिठीतून मिळणारा आनंद थेट त्याच्या आत्म्याला भिडतोय. वेदनेतही मिळणारा हा आनंदच त्यांच्या खऱ्या ओढीचा पुरावा आहे. हा विचार खरोखरच खूप वेगळा आहे. म्हणजे वेदनाही त्यांना जमिनीवर वास्तवात ठेवत आहे, पण यानंतरची घटना थेट तत्वज्ञानाकडे वळते. तो प्रेमयोगवाला भाग. हो, पहाटेचा मंद वारा खिडकीतून आत येतो आणि ती समयी विजते. अंधार पसरतो आणि तिथे लेखक म्हणतो की न भूतकाळाची काळजी न भविष्याची चिंता. अशा मिठीत काळाचं भान उरत नसते. हो, अगदी एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं. लेखकाने या अवस्थेला समाधी अवस्था म्हटलंय. तो म्हणतो की अनेक योगांतूनही जी अवस्था असाध्य असते ती केवळ प्रेमयोगात साध्य होते. पण थांब, इथे मला लेखकाच्या भूमिकेला थोडं आव्हान द्यावंसं वाटतं. का बरं? हा जो प्रेमयोग शब्द आहे, मला खरोखर वाटतं की हा एक साहित्यिक अतिरेक आहे. म्हणजे बघा ना, साधू संत जन्मभर तपश्चर्या करतात, जंगलात जाऊन एकाग्रतेचा सराव करतात, तेव्हा कुठे त्यांना समाधी मिळते असं आपण ऐकतो. इथे केवळ दोन व्यक्तींची एका रात्रीची भेट आहे. त्याला थेट समाधी म्हणणं योग्य आहे का? लेखकानं यात थोडा अतिरेक केलाय असं नाही वाटत? हा, खूपच चांगला आणि रास्त प्रश्न आहे. वरवर पाहता ती नक्कीच अतिशयोक्ती वाटू शकते. पण समाधीची मूळ व्याख्या काय आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. काय असते मूळ व्याख्या? समाधी ही अशी अवस्था असते जिथे मानवी मन पूर्णपणे एकाग्र होतं. विचारांची शृंखला थांबते. माणूस भूतकाळाच्या ओझ्यातून आणि भविष्याच्या चिंतेतून पूर्ण मुक्त होतो. म्हणजे तो आत्ता या क्षणात असतो. अगदी. तो फक्त आणि फक्त वर्तमानात अस्तित्वात असतो. तिथे मी आणि तू हा भेद संपतो आणि अहंकार गळून पडतो. म्हणजे वेळेची आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नष्ट होणे. अगदी तंतोतंत. आता याच व्याख्येला आपण खंडोजी आणि सावित्रीच्या भेटीला लावून पाहूया. जेव्हा ते दोघं भेटतात तेव्हा त्यांच्यासाठी काल काय घडलं आणि उद्या काय होणार याला काहीही अर्थ उरत नाही. त्यांच्या मनातील भीती, काळजी सगळं संपून जातं. हो, आधुनिक मानसशास्त्रात याला फ्लो स्टेट म्हटलं जातं, जिथे माणूस एका क्षणात इतका एकरूप होतो की आजूबाजूच्या जगाचं अस्तित्वच त्याच्यासाठी संपतं. अच्छा.
म्हणजे लेखकाने जे समयी विजण्याचं रूपक वापरले ते भौतिक जगाचा प्रकाश संपून आंतरिक प्रकाश उजळण्याचं प्रतीक आहे. बाह्य जग अंधारात बुडतं आणि त्यांचं आंतरिक जग पूर्णत्वास जातं. क्या बात आहे. हे केवळ दोन शरीरांचं जवळ येणं नाहीये, तर यशवंत माचीच्या त्या शांत पहाटे संपूर्ण जग झोपलेलं असताना दोन जीवांचे एकरूप होणे आहे, जिथे मी आणि तू उरत नाही. आणि म्हणूनच लेखकाने याला दिलेली प्रेमयोग ही उपमा अतिशयोक्ती नसून त्या भावनेच्या सर्वोच्च पातळीचं अचूक वर्णन आहे असं मला वाटतं. आता मात्र हे पटतंय. म्हणजे समाधी ही केवळ डोळे मिटून बसण्यातूनच मिळते असं नाही, तर कोणत्याही कृतीत जेव्हा माणूस स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो, ती सुद्धा एक प्रकारची समाधीच असते. अगदी बरोबर. हे ऐकताना खरोखरच वेगळा दृष्टिकोन मिळतोय. एकीकडे भिंत चढण्याचा थरार, दुसरीकडे जखमांची वेदना आणि नंतर थेट अध्यात्म समाधी. पण काय? या उताळ्याचा खरा खेळ इथे संपत नाहीये. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने खिळवून ठेवतो. कारण पानावरचे शेवटचे 2 परिच्छेद सगळ्यात संदर्भ बदलून टाकतात. हो, तो अनपेक्षित ट्विस्ट. अगदी. एक असा अनपेक्षित धक्का मिळतो, ज्यामुळे वाचनाचा संपूर्ण अनुभवच मुळापासून हलून जातो. पायाखालची जमीनच सरकते असं म्हटलं तरी चालेल. होय, ज्याला साहित्यात एक अत्यंत प्रभावी कलाटणी मानली जाते. बरोबर. कारण आपण एवढा वेळ ज्या प्रवासात होतो, आपल्याला वाटत होतं की हे सर्व आत्ता, या क्षणी घडतं आहे. खंडोजी आत्ता भिंत चढतोय, सावित्री आत्ता खंजीर काढतीये, समयी आत्ता विसतीये. पण अचानक लेखक सांगतो की त्या रेशमी आठवणी आत्ताही सावित्रीच्या डोळ्यातून अश्रुवाटे घळाघळा वाहत होत्या. आपला भूतकाळ त्या चौघांसमोर ती कथन करत होती. बापरे. म्हणजे हे सर्व वर्तमानात घडतच नाहीये. ही एक जुनी आठवण आहे जी आजची सावित्री कुणाला तरी सांगतेय. हा बदल मला खूप अस्वस्थ करून गेला. हो, कारण वास्तवाची जाणीव एकदम बदलते. अगदी. म्हणजे जे आपण सत्य मानत होतो ते केवळ एका व्यक्तीच्या मनातील चित्र होतं. आणि हाच तो अनपेक्षित बदल आहे जो एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा प्रश्न उभा करतो. मानवी मेंदू आणि भावना या आठवणी कशा जतन करतात याचं हे एक उत्कृष्ट आणि जिवंत उदाहरण आहे. म्हणजे आपण नेहमी विचार करतो की आठवणी म्हणजे मेंदूत साठवलेली केवळ एक माहिती असते. बरोबर. जसं आपण एखाद्या पुस्तकातील पान वाचतो किंवा जुने चित्र पाहतो. पण लेखक इथे एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द वापरतो, रेशमी आठवणी. हो, रेशमी. पण हाच शब्द का? आठवणींना गोड, सुंदर, सोनेरी असे अनेक शब्द वापरता आले असते. मग रेशमी का? यात काही खास अर्थ दडलेला आहे का? नक्कीच दडलेला आहे. रेशीम या धाग्याचं स्वरूप समजून घ्या. रेशीम हे स्पर्शाला अत्यंत मऊ, सुखद आणि नाजूक असतं. हो, अगदी गुळगुळीत. पण त्याचवेळी रेशमाचा धागा हा प्रचंड चिवट आणि सहजासहजी न तुटणारा असतो. तो एका क्षणात घट्ट बांधून ठेवू शकतो. अरे अच्छा, हा विचार तर मी केलाच नव्हता. सावित्रीच्या या आठवणी अगदी तशाच आहेत. त्या तिला सुखाचा, प्रेमाचा एक मऊ स्पर्श देत आहेत, पण त्याचवेळी त्या आठवणींनी तिला इतकं घट्ट बांधून ठेवलंय की ती त्यातून बाहेर पडू शकत नाहीये. म्हणजे त्या आठवणी केवळ दृश्य नसून त्यांना एक जिवंतपणा आहे. अगदी. त्यांना एक स्पर्श असतो, एक गंध असतो, एक जिवंत भावना असते. आणि तेव्हा ती फक्त भूतकाळातील घटना सांगत नसते का? इथेच मानसशास्त्राचा एक अत्यंत रंजक पैलू समोर येतो. कसंय, जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत तीव्र भावनेशी, मग ते अथंग प्रेम असो किंवा एखादा मोठा आघात असो, जोडलेली आठवण सांगत असते, तेव्हा ती केवळ भूतकाळ आठवत नसते. मग ती काय करत असते? ती तो प्रसंग पुन्हा नव्याने जगत असते. आधुनिक विज्ञानात हे सिद्ध झाले की जेव्हा माणूस अशी तीव्र आठवण सांगतो, तेव्हा त्याच्या मेंदूत तीच रसायने पुन्हा स्रवतात जी त्या मूळ घटनेच्या वेळी स्रवली होती. बापरे. म्हणजे सावित्रीला त्या खंजीराचा स्पर्श आजही तसाच जाणवत असेल. हो, अगदी तसाच. जेव्हा ती समय विझल्याचं सांगते, तेव्हा तो अंधार आणि ती समाधी अवस्था तिला आजही तितकीच खरी वाटत असेल. तिच्या डोळ्यातनं वाहणारे अश्रू हे सिद्ध करतात की भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील सीमारेषा कशी पुसट होऊ शकते. हे एखाद्या अदृश्य अवयवाच्या वेदनेसारखं आहे. म्हणजे फॅन्टम लिम्ब पेन. अगदी बरोबर उपमा दिलीत तुम्ही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय दुखापतीने गमावला गेला तरी मेंदूला तिथे वेदना जाणवत राहते, कारण मेंदूसाठी तो अवयव अजूनही तिथेच असतो. तसाच हा भूतकाळ आहे. हो, काळ पुढे निघून गेलाय, घटना संपली आहे, पण मेंदू आणि हृदयासाठी तो क्षण आजही तिथे जिवंत आहे.
तो खंजीर, ती मिठी, ती समईची वात सर्व काही आजही अस्तित्वात आहे. अतिशय समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. अदृश्य अवयवाची जाणीव अगदी अशीच असते. आणि यात एक प्रकारची शोकांतिका देखील दडलेली आहे. शोकांतिका ती कशी? सावित्री रडतीये, आपला भूतकाळ त्या चौघांसमोर सांगतीये, याचा अर्थ वर्तमान कदाचित त्या भूतकाळासारखा सुंदर नाहीये. तो खंडोजी, तो प्रसंग, ती रात्र आता केवळ आठवणींच्या रूपात उरलीये. ते सगळं मागे पडलंय. पण त्या आठवणीची ताकद एवढी मोठी आहे की ती आजच्या वास्तवाला दुय्यम ठरवत आहे. ती आठवण वर्तमानात येऊन हुबेहूब उभी राहिली आहे. जाणवतं की मानवी मन किती गूढ आणि अफाट आहे. या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आपण आज काय पाहिलं? आपण एक संपूर्ण प्रवास पाहिला. हो, एका अभेद्य वाड्याच्या दगडी भिंतीवरून सुरू झालेला एक शारीरिक संघर्ष कसा वेगाने एका भावनिक आणि मानसिक स्थित्यंतरात बदलतो. तिथून तो प्रेमाच्या सर्वोच्च समाधी अवस्थेपर्यंत पोचतो, जिथे अहंकार आणि वेळेचं भान नष्ट होतं. आणि शेवटी आपल्याला कळतं की हा सगळा प्रवास वर्तमानात घडत नसून एका अश्रूने भरलेल्या डोळ्यांतून प्रकट होणारं केवळ एका आठवणीचं चित्र आहे. अगदी बरोबर. हा एक असा प्रवास आहे जो बाह्य जगातील एका कृतीतून सुरू होऊन थेट माणसाच्या आत्म्याच्या गाभाऱ्यात संपतो. वाड्याची ती दगडी भिंत ओलांडण्यापासून ते स्वतःच्या मनाभोवती असलेल्या आठवणींच्या भिंतीपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास मानवी आयुष्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतो. आपण जर मानवी आयुष्याकडे पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीकडे अशा काही ना काही रेशमी आठवणी नक्कीच असतात. हो ना, प्रत्येकाची अशी एक तरी आठवण असतेच. अशा आठवणी ज्यांना वेळेचं कोणतंही बंधन नसतं. एखादी व्यक्ती गाडी चालवत असताना किंवा कोठेतरी शांत बसलेली असताना अचानक अशी एखादी आठवण भूतकाळातून थेट वर्तमानात येते. आणि त्या व्यक्तीला पुन्हा त्याच तीव्र भावनांचा अनुभव देते. मग तो आनंद असो किंवा दुःख, त्या आठवणी एका क्षणात वर्तमान काळावर ताबा मिळवतात. माणसाचं संपूर्ण अस्तित्व हे या अशाच आठवणींच्या धाग्यांनी विणलेलं असतं. वर्तमान काळ हा नेहमीच भूतकाळातील या रेशमी धाग्यांच्या आधाराने उभा असतो. अगदी खरंय. पण जाता जाता मला एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधावंसं वाटतं. कोणती गोष्ट? सुरुवातीला आपण पाहिलं की खंडोजीवाड्याची अभेद्य भिंत ओलांडून आत येतो. पण उतार्याच्या शेवटी सावित्री तिची ही अत्यंत खाजगी, पवित्र आणि समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेली आठवण त्या चौघांसमोर कथन करत आहे. हे खूप महत्वाचं आहे. आठवण दुसऱ्या कोणाला तरी सांगते तेव्हा ती वाटली गेल्याने तिची तीव्रता, तिचं ते गूढ कमी होतं की ती आठवण इतरांच्या मनात रुजून खऱ्या अर्थाने अमर होऊन जाते. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच. एखाद्या व्यक्तीचं रहस्य जतन करण्यात मोठेपणा आहे की ते जगांना सांगून स्वतःला मोकळं करण्यात, यावर नक्की विचार व्हायला हवा. आजच्या या चर्चेत आपण याच विचारासोबत थांबूया.